आणि खुलं वारो आहे माशाअल्लाह. बकऱ्या आपले फिर्या गेलेतात ते आले की दाखव आम्ही तुम्हाला. इंशाअल्लाह. तेल ना तापलं ना तेल. हो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बघा आता ही गरम मसाले जे मी घेतले होते त्यातला मी एक इंचाचा सिनेमन स्टिक घेतली, त्याचे मी 3 तुकडे केलेत. 2 चक्री फुला घेतलीत, 4 क्लोव्स घेतले, त्यात लॉंग आणि अशी 4-7 काली मिरची घेतली. आपल्या अंदाजाने पण घेतलं होते, स्वाद येते थोडा थोडा. 3 बेलीफ घेतले त्यात, मतलब 30 पत्ती. आता ते तेल गरम झालं आहे, त्यातला मी बगाराला टाकीन. थोडेसे हलके परतून घेईन त्याला माशाअल्लाह. त्याच्यानंतर आपला कांदा ओलांडून. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाच्या नावाची सुरू केलेलं फक्त ही काम थोडंसं आपलं त्या काम होत नाही. बगार चावलसाठी ठेवूयात आहे बस. नाही, त्याच्यासाठी मी अलग कापणार आहे कांदो. सगळं आहे तो चालण्यासाठीच जाणार आहे. खाली ठेवतास ना. हो. या अल्लाह रहमान मालिक. बेशक. उठता बसताना अल्लाहचं नाव घ्या तुम्ही. बेशक अल्लाहच्या नावातला मोप मतलब बरकत है, अल्हम्दुलिल्लाह, तासीर है, कामयाबी है. तेव्हा मला केव्हा आपली एक कमेंट येते की तुम्ही सारखी ही बोलता अल्लाहचं नाव घेता. तर ते आमचे हिंदू भाई होते, त्यांना याचं मतलब नाही माहिती होतो. तर त्या भाईला माझा बोलण्याचं ख्वाहिशमंद आहे मी की अल्लाह म्हणजे परमेश्वर प्रभू जो सगळ्यांचं आहे, पुऱ्या दुनियाचं आहे, पुऱ्या निसर्गाचं आहे, एकच मालक आहे. त्याला आम्ही पुकारता ज्याने की आमच्या हर कामातल्या बरकत होते, सक्सेस मिळते, कामयाबी मिळते आणि हर जी गलत काम होणार असते त्याची अशी आपल्याला अल्लाह पाक हिफाजत करते. कैसा आहे ऑलरेडी आम्ही पहिले माणसामोपरी 2-3 अशी विचारणारी अल्हम्दुलिल्लाह काय आहे बोलता तुम्ही, त्याचा मतलब आम्ही त्यांना सांगलो. चला या व्हिडिओच्या माध्यमाने अल्हम्दुलिल्लाह आणि अल्लाहचं नाव घेतो त्याचे मतलब मायने यांनी पण विचारले त्यांना आम्ही सांगलो. ते एक बेस काम झालं आहे आपल्या व्हिडिओनी. हां, आता हे बघा ही आमची माजरा आधी याला आम्ही जिरा माजरू बोलतो. याला आम्ही जिकडे जाऊ तिकडे आमची पाळीव प्राणी सोबत असतात. आणि तो आहे पांड्या. कांदो तलताना मीठ टाकिया विसरू नको, कारण मीठ टाकल्याने कांदो कसं जल्दी मेल्ट होते. मेल्ट पण होते आणि एकदम त्यातला नमक ॲब्झॉर्ब होते. हो, आणि मग स्वाद वाढते. हां, त्याच्यानंतर आता मसालो रेडी झालोय. होय, हिरवा मसालो मी पहिल्यांदा वाटीन. वाव माशाअल्लाह. आमच्या घरातलं कशी अल्हम्दुलिल्लाह तुमच्या दुआशी की माणसा मोप हाव, त्या हिशोबाने आमच्या इकडे जेवणाचे हांडे मोठेच बनतात. आणि हे सोबत नाही तिकडे म्हणजे तिकडचे तिकडे टाकशील. वाटून घेईन. त्याच्यानंतर ही खोबरा, जिरा, सुका खोबरा नाही, ओला खोबरा भुजून घेतलोय, जिरा इलायची भुजून घेतलोय आणि त्यातला आता बडीशेप टाकीन आणि ह्याचा बारीक पेस्ट बनवून घेईन. बरोबर आहे, मग टेस्टी बनेल नाही. मग जबरदस्त. माशाअल्लाह. बघा कांदो किती गोल्डन ब्राऊन झालोय मस्त असं कांदो. आणि टमॅटोज घेतले 4 मी मोठ्या साईजचे आणि ते आता बेस तळून घ्यायच्यात. मतलब की त्याला थोडा मेल्ट होऊन द्यायचा आहे. ते हर एक लेडीजला माहितीच असते की कांदो आणि टमाटो ह्याचं मेन पार्ट त्याच्या ग्रेव्हीतला आणि चालण्यातला. ते जर बरोबरशी शिजले नाही तर मग चालण्यातला आणि तोंडातला ते कचकच लागतात, ती मग आणि टेस्ट मरते. मसाला वाटून जाईलोय. हय ही खोबऱ्याचा मसाला दाखव. ही हिरवा मसालो हय माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह. आणि ही खोबऱ्याचं पेस्ट आहे, भुजलेल्या खोबऱ्याचं पेस्ट आहे. जिरा, इलायची आणि बडीशेप. एक बात आणखीन मी काय केलं माहिती आहे, ही जी होतं ना पपायाचं एक पीस घेऊन त्यातलाच वाटलो आहे, कारण अलगशी पेस्ट करूया नको. नाही पण मी काय बोलतोय, ती वाटली ती टाकलीच ओके, पण एक फाक आहे ना ती कापून टाक आतला. ऐक माझा, ठीक है, चालेल. ओके. और ये हमारे
दोस्त हैं बबलू भाई। बबलू भाई। बबलू भाई आपका पूरा नाम बोलिए। पुलिस से आए। ऊपर देखिए, नाम बोलिए आपका। मेरा नाम चंद्रशेखर सरोज। ऐसा, इनको प्यार से बबलू भाई बोलते हैं। ये स्लाइडिंग के काम करते हैं। आज हमारे यहाँ आए हैं ये। माशाल्लाह कांदो मेल्ट झालोय। कांदो नाही, सॉरी, टोमॅटो। कांदो ते जायलोच होतो, टोमॅटो पण मेल्ट झालोय। आता ह्यातल्यान मी सगळे मसाले जितके तुम्हाला बोलले होते तेवढे सगळे मसाले मी एक सोबत करून एका वाटीत घेतलो आहे। ते ह्यातल्यान टाकीन फ्राय करूयाला। आणि ह्याला स्लो गॅसवर 5 मिनटं शिजत ठेवीन। त्याला स्लो गॅसवर शिजत ठेवल्याशी काय होते, चालण्यावर तरी बेस येते, कलर निघून येते बेसवणं। तेव्हा कोकण की दुनियातल्या एक वखत नक्कीच जाया पाहिजे असं तुमचं मन होईल। तेव्हा या, तुम्ही नक्की या, यू आर मोस्ट वेलकम। आणि पूर्ण व्हिडिओ बघा। हा 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 हा, माशाल्लाह माशाल्लाह, काय खुशबू आहे बघ। सगळे मसाले टाकून मी 5 मिनटात स्लो गॅसवर शिजवून घेतली। आता त्याच्यातला हिरवा मसालो जी वाटला वाव तो टाकीन। काय तो कलर आहे बघ हिरवं। हो, गॅस फास्ट करायचोय आणि हा मसाला तळून घ्यायचोय। सुभानअल्लाह। आता 5 मिनटं गॅस फास्टच ठेवायचोय। ओह माशाल्लाह, हिरवा मसाला मिक्स झालो। आता पुरी 10 मिनटं ह्यो मसालो फास्ट गॅसवर मी परतून घेतलोय, शिजवून तळून घेतलो आहे। फास्ट गॅसवर आहे हा। माशाल्लाह, खुशबू मोठ जबरदस्त येते। मसाल्यांचा मतलब जी वला पण है, काय त्याला बोलतात, मॉइश्चर आहे, ती पुरा मी ड्राय करून घेतलो आहे। अजून पण 5 मिनटं मी असाच त्याला फास्ट गॅसवर, भलेही तुम्ही 2 मिनटासाठी थाली ठेवा तरी चालेल। टायमाने हलवा, ती नंतर टाकायचं आहे। चला ठीक। टोटल 15 मिनटं मी फास्ट गॅसवर कमाल आहे मसाला भुजून फास्ट घेतलो आहे। गॅसवरती जल्ला नाही म्हणजे कमाल नाही नाही, हलवत यायचं आहे ना। आता मी त्यातला खोबऱ्याचा मसालो मतलब खोबऱ्याचा पेस्ट घालणार आहे। आता जरा कलर आणखी चेंज होईल मसाल्याचा। हो हो, आता पण फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे। आता किती 5 मिनिटं ना? नाही, आता चिकन टाकताय त्यातला। पण जरा त्याला खोबरं टाकलीस ते व्हाया नको त्याला? नाही, ती होईल आता। ती मी तुला बोललो होतो टाकायला। हो, टाकताय। बघा, ठीक आहे, पण धुवून जाईल। चिकन धुवून घेतलो आहे, रेडी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वाह माशाल्लाह। चला, आता या कोंबड्याचा, या गावठी कोंबड्याचं नाव आता रेल। काय नाव रेल गो? काही नाही, ह्याचं काय पहिल्या जमान्यांचं आहे ना तो कोंबडो। हे नावा बिवा आत्ता रेलितात, हे पहिले जमान्यांचा चालला आहे, म्हणजे गावठी चालला, गावठी कोंबड्याचा। म्हणजे मोबदाना बटाटे पण टाकतात। बटाटे की मी पण टाकीन, पण पोरापासून नाही करणार। गावठी म्हणजे कसा, पहिला आपण बटाट्याच्या शिवाय खच्चा पण निजदा व्हायचा नाही, ती पण साला सकट। त्यातलं सालपटासोबत माणसा बटाटे टाकायचे, चाहे कवठाचा सालना असो, चाहे असो, चाहे कर्दन असो, बटाटे टाकायची। पण आताची पोरं पसंत नाही करत। बरोबर आहे। हा, त्यांना फ्रेंच फ्राईज बनवून द्या, ती पसंत करतील। ठीक आहे, मग आता बघूया। फास्ट गॅसवर 5 मिनटं ठेवलो आहे, त्याच्यानंतर स्लो करून त्याला सोडायचं आहे। जतपर्यंत शिजत नाही त्याला स्लो गॅसवर सोडायचं आहे। आणि आता आपण दुसऱ्या गॅसवर राईस, जिरा राईसची तयारी करूया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। धानाला बगार देता आहे, जिरा राईस। तुम्ही तूप आपल्या हिशोबाने टाका, जास्ती ऑइली आणि बेस नाही असते चिपचिपा। त्याच्यानंतर तूप टाकलो आहे, थोडासा तेल पण टाकीत, असते ना थोडासा।
त्याच्यानंतर आपण कोंबड्याची कैफियत बघूया काय आहे ती. त्यातलं पाणी अजिबात नाही हा. खाली मिक्सरच्या वाट्याला नाहीच्या बरोबर पाणी लावलं आहे 2 चिमची बरोबर. अजिबात पाणी नाही त्यातला. शिजू द्या. तूप आणि तेल घेतली बगाराला ती गरम करून घेतली. त्यातल्यानंतर हे जे गरम मसाले आहेत इलायची, दालचीन, जिरा, काली मिरची, लवंग, तेजपत्ते हे मी आता कढलेल्या तुपातलं टाकीन आणि त्यातला आता तांदूळ टाकीन तळियाला. पालक होत आलेलो है 3 सांज जायली है. ॲक्च्युली दुपारीच बनवायचा ही प्लान होता माझा. सुबाला उठून दुपारच्यासाठी जेवण करायचा प्लान होता. पण ॲक्च्युली बात अशी आहे की रात्री बनवली होती बिर्याणी, चिकनची बिर्याणी आणि ती पण 2 किलो राईस 2 किलो चिकन. म्हणजे त्याची देख तुम्ही समजू शकता किती मोठी असते. आणि जाहीरसी बात आहे की तेवढी खपणार नाही आणि नाही खपल्या पाहिजे म्हणूनच बनवली होती पोरांच्या फरमाईशवर. का की माझ्या पोरांना शिल्ली बिर्याणी मोप आवडते दुसऱ्या दिवसासाठी. तर मम्मा बनवा बनवा बनवा. मी बोलू सकाळ कोंबडं बनवायचं आहे ते मग 1 किलो बनवूया 1.5 किलो. नाही मम्मा 2 किलोच बनवा सकाळ दुपारी खायला मजा येईल. तर ठीक आहे. तर मग मी ही प्लॅन पोस्टपोन केला आणि दुपारी मग ते आम्ही बिर्याणी खाल्ला आणि मग ही कोंबड्याची रेसिपी रात्रीसाठी बोलू करू. तर ती सुबाला जर जायला असता ते सोने पे सुहागा. दुपारीची सगळी जेवणा बेस वाटत स्पेशलवाली. ओ बरं पुलाव पण बघा पाणी ओतताय आहे. आपल्या चावराच्या हिशोबाने पाणी होता की जस्ट मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवताय आहे. त्याचा अंदाज नाही मी तुम्हाला सांगताय आहे चावर किती आहेत पाणी किती आहे ती. चावराला किती पाणी घ्यायचं सगळ्यांना माहिती आहे. जी सुरी दे मला. सुरी हवी घ्या. आता ही पाणी बॉईल झाला की त्यातला आपण चावळ सोडू मस्तपैकी राईस बनवायला. बघा पुलाव पत्ती झाडात आपली ते आपल्याला काही टेन्शन नाही आहे त्याचा. ही बघा पुलाव पत्ती. राईसच्या पाण्याला बॉईल आलोय. मी थोडी हांडी चेंज करताय आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. पाणी चावर धुवून आणलेत आणि त्यातलं ही पाणी टाकलो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आणि आता ही त्यातला मी बासमती जे पत्ती आहे याला खुशबू आहे आमच्या बागेंची ती मी यातला टाकताय आहे. धुवून कापून कट करून घेतलो आहे. त्यात आता मीठ टाकीन. माझ्या अंदाजाने मी घेत आहे. जायला धानाचं कित्तो आटपालो बघू दे म्हणा कवऱ्यावर काय दाखव बाबा. काय खुशबू आहे जबरदस्त खुशबू आहे बगैर पाण्याच्या शिस्त आहे माशाअल्लाह. जवियाची तयारी अनकरीब झाली आहे. पापड तळलेत बघा माशाअल्लाह माशाअल्लाह. लिज्जत पापड तळलेत. जरा आम्ही जरा खाऊन बघतो. बघा ना बोलला ते अख्खा पाकिट तळीन इन्शाअल्लाह. आता आपण ह्याची कैफियत बघूया. कोंबडे बिया काय बोलतात हात बघा. हा बगैर पाण्याने मी आत्तापर्यंत शिजवलो हाय. माशाअल्लाह. तंगडी बघा. वाव सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह. बहुत खूब खुशबू. क्या खुशबू येते. इव्हन मी ह्याचं खोबऱ्याचा पेस्ट जी बनवला होता ना त्याच्या वाट्याचा पण मी आज पाणी लावला आहे ना ती आत्ता मी टाकीन. नाहीच्या बरोबर आहे. नाहीच्या बरोबर पाणी लावायला पडेल आपल्याला. लागेल तवा सालन बनेल बेस. मी आता त्याला पाणी लावायची तयारी करताय बघा. गावठी कोंबडीची काही बातच अलग आहे. अलग त्याला खुशबू बघा काय सुटली आहे.
माशाअल्लाह. येळा पोर साला बघा, येळा पोर. या अल्लाह के रहमान मालिक बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. चला. ठीक है. अकीफा, आज एसटी टाइम पे आई? जोर से बोल. नहीं. कितने बजे आई? 6:45. बोलो. बुरुंडी में 6:45 बजे तक बच्ची बैठी हुई है और एसटी आई नहीं, है ना? 6 बजे आई गाड़ी. 6 बजे आई, लेकिन ये गाड़ी कितने बजे आनी चाहिए? ये 5:45. 4:15. 4:15 की गाड़ी आई कितने बजे? 5:45. 5:45 नहीं, 5:45 बजे. उधर आई ना तेरे जगह पे बुरुंडी में, इधर आई 7 बजे. चला थोडासा मीठ टाकताय हा. चलो ठीक. कारण कांदो तळताना मी जी मीठ टाकलो आहे त्यावरच पुरा कोंबडा शिजलाय. आता मी त्यावर आता टेस्टच्या हिशोबाने मीठ टाकलो आहे. आता ही 5 मिनिटच ठेवणारच ना? हा ते पाणी टाकलो आहे ना. ठीक आहे. 5 मिनिटं मोप दिली आहे, ऑलरेडी बॉईल आहेच त्याला. तरी पण थोडा थिकनेस जास्ती आहे. थोडासा पाणी आणखीन टाकेन मी. टाक टाक टाक, काही बात नाही. ही बाहेरचं किचन आहे ना. काय जरा बटाटे टाकलीच नाही तू. बटाटे टाकलीस तर मजा आली असते आणखी. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. बस झाला नाही. चला. बस जास्ती ठीक नाही बेस आणि जास्ती पातळ पण नाही बेस. बरोबर आहे. तेव्हा चला आता कोण कोण येतो जियाला. माशाअल्लाह, ती काय पातळ नाही, मस्त आहे. कोण कोण येताव कॉमेंटला सांगा. सगळे येतील इंशाअल्लाह. माशाअल्लाह. कोण बघताय? आणि प्लीज 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 सगळ्यांची माझी गुजारिश आहे की जितके पण व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यांनी प्लीज माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह आणि बेस बेस बातो लिखा. माझा पोट भरते तुमचे कॉमेंट्स ऐकून. माझा दिल खूप खुश होते. माझाच नाही ह्यांचा पण खूप बेस वाटते तुमच्या बेस बेस कॉमेंट्सनी. अल्लाह हौसला अफजाई. तू माथ्याला का हात लावतास? टाकली ना. नाही, आजकाल ती कर. या अशा आपल्या कोकणी लोकांच्या बातो. कपालाला का हात लावलीस? बरोबर आहे. टेन्शन आहे. ते का हात ठेवलीस? नाही, ती समजा रेस्ट्रिक्शन्स आपल्या कोकणातला. हनवटीला हात ठेवला की नो प्रॉब्लेम. माथ्यावर हात ठेवला म्हणजे काय? वडीला हात ठेवल्यावर स्टाईल आहे. हो, ती असून दे, काही बात नाही. चला काही बात नाही. अजान होते इशाची. आता आम्ही जेवया बसणार आहोत. चला मग. माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह. गावठी जेवण है एक नंबर. आता आपल्याला बात करायला फुरसत नाही आहे. पुण्यातला सोनवी अनाज लागलाय. बघा दिवस धान बघा जरा बघा आणि चावल बघा. सुपर स्वीट माशाअल्लाह. एक नंबर. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फॉर एवरीथिंग. अल्लाह पाक ऐशीच रिझक हलाल अता करो. अल्लाह पाक हर कुणाची रिझक अल्लाहनी सही सलामत ठेवी आणि सगळ्यांच्या घरातला खुशी यावी. आमीन. सुभान अल्लाह. अल्लाह का बात है. करोड़ों एहसान है. बिल्कुल बेशक. खाने में जायका दिया माशाअल्लाह. अल्लाह ऐसी बरकरार रखे सब. पापड़ माशाअल्लाह. अभी आप लोग का एक ही काम है, कमेंट सेक्शन में जाकर कमेंट्स कीजिए कि हमारा ये प्रोसीजर कन्नो एंड नासिर कैसा लगा आपका. हमने जो प्रोसीजर बनाया आपको कैसा लगा? सालन बनाए बहुत से मेहनत की है इसमें. मेहनत करे तभी नियामत मिली है अल्हम्दुलिल्लाह. क्या बोलती कन्नो? जल्दी बोल, फटाफट खाना खाने का जल्दी जल्दी बोल. व्हिडिओज आमचे लॉंग असतात पण तुम्ही जर गौरशी बघाल ते मिनिंगफुल असतील आणि माशाअल्लाह पसंत पण करतात. जर देश दुनियांची पसंत केला जाते व्हिडिओ अपलोड तेव्हा जर जी चीज बेस असते ना त्याला ज्ञान आहे की मोठा आहे बघियाचा नाही. बस आपल्या समोर आहे. वॉच करा आणि कैसं वाटलं व्हिडिओ कमेंट सेक्शनला जाऊन नक्की मेन्शन करा.
आता मग कामा पडली तर ह्याच्या पुरे फटाफट जेवण आम्ही लोक आता तुमची अलविदा घेता वाव. सकल तुम्हाला भट्टीचा प्रोसेस दाखव इन्शाल्लाह सगळं भट्टीचं उद्घाटन आहे कंजोरी नासिरच्या हाती. तेव्हा बघूया आता तुम्हाला काय आम्ही लोक बनवून दाखवणार आहोत ती आता तुम्हाला आम्ही रिव्हील नाही करणार, सस्पेन्स बनून राहील. पण सकल बट्टीचा व्हिडिओ इन्शाल्लाह येईल. फयाज टिकले विचारते म्हणा की कोंबडं मिळलो तर त्याने ती व्हिडिओ फक्त प्रकाश माडिकच्या इकडेपर्यंत बघले, बाकीचा कोण त्यांचा माणूस यायला म्हणून त्यांनी थांबवले तिकडे. पण मला आज विचारले की कोंबडं मिळलो, कोंबडं मिळलो नाही, कोंबडो खाता या. चला मग कोकण की दुनिया 2, 3, 2, 4 से इसी तरह जुड़े रहिए और जो नए होंगे उन्होंने सबसे पहला सब्सक्राइब कीजिए, हमको सपोर्ट कीजिए. इंशाल्लाह आपको बेहतर से बेहतरीन वो करके दिखाएंगे इंशाल्लाह. तो अल्लाह हाफिज, गुड नाइट, टेक केयर, शब खैर.